ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ते सांगत होते महाराजांनी किंपामध्ये राजकारण केलं। काय राजकारण केलं? गुन्हेगारांना, संगमनेरकरांना महाराज अफजल खानावर बोलले, महाराज औरंगजेबावर बोलले, त्याला तुम्ही राजकारण म्हणता? तुमचा अर्थ नेमका कोणाचा आहे हे आता आम्हाला शोधावं लागेल। तुम्हाला औरंगजेबाचा एवढा फुलका का आलाय? तुमचा DNA कसा आला लागेल? संगमनेरमध्ये कायद्याचं लक्ष आहे। 8 महिन्यापासून मी बघतोय पराभव पत्नीनं पाहिल्यामुळे तुम्ही लय प्रयत्न केले दंगल घडवण्याचे। मला माहिती आहे कोणा बैठका घेतल्या, कोणाला सूचना दिल्या, पण त्यांनी तुमचं ऐकलं नाही। त्यांना माहिती होतं चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खताळ मागं ही जनता आहे, पण महाराष्ट्र चित्रीमूर्ती आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी न तिथीनुसार केली ना तारखेनुसार केली, पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट चोळला। संगमनेर मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या उत्सव आम्ही साजरी करतोय, आम्हाला अभिमान आहे। 40 वर्षात तुम्हाला काही जमलं नाही। वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या भाषावरती जाते, मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते, उपमुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते, तुमच्या बगलवच्च्यांना वाटत असेल सकाळी साहेब पडले तरी भाषा आहे। अरे बाबा मामाच्या टाईमला भाषा बी टेकवणार आहे। आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषेची टीम संगमनेरातून हद्दपार करणार। अहो नाही आमच्याकडे कारखाना, नाही आमच्याकडे दूध संघ, नाही आमच्याकडे कर्मचारी, पण बघा एकदा बाहेर आमच्याबरोबर कोण आहे? आमच्याबरोबर लाडक्या बहिणी आहे, आमच्याबरोबर साधू संत मानत आहे, आमच्याबरोबर हा तरुण आहे, आमच्याबरोबर हा कामगार आहे, आमच्याबरोबर हा कामगार आहे। वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही। एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे, एवढं झालं। आता त्याच्यावर ते बाकी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली। त्या मुलाला सायको आहे हा किंवा असे पद्धतीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली। याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही। आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही, लोक उठून गेली। तर याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ला कुठं झाला? त्यांच्यावर कोणत्या गाडीची फोडतोड झाली, कोणती सोन्याच्या साखळ्या कोणाच्या, असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पद्धतीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। संगमनेरमधून आता ज्यांनी 40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्या नेत्यांची नवीन आमदार जे अमोल खताळ त्यांनी DNA मागितलं, DNA तपासावा लागेल म्हणे। आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे। त्याला ते DNA माहिती का? काय असतं DNA हे तरी माहिती आहे का? DNA शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल, याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही। परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे, संगमनेरमध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे, इथं वातावरण इतकं खराब करायचं आहे की दहशतीचं वातावरण निर्माण करायचं आहे। त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यात झाला होता का? काय झालं राजापूरला एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली? आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो। अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे। खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे। खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतोय, आपला वापर होतोय हे त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही। याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता तुम्ही करा ना, तुम्हाला सगळं सापडेल। त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे का? संगमनेरचा राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।